भारतातलं मी तरी ॲटलिस्ट सांगतो, की भारतात आहे ना, स्त्रिया या उपजतच किंवा त्यांचं जे एकंदरीत गणित आहे ते त्या रिस्क ॲव्हर्स आहेत. म्हणजे त्या कमी जोखमीची गुंतवणुकीला प्राधान्य देतात. 10-15% सोनं. मी कायम गमतीने म्हणतो, म्हणजे 2007 साली MBAला असताना मी म्हटलं होतं, तेव्हा सेन्सेक्स साधारण तेव्हाचा पीक 2008चा 22,000 होता. तर तेव्हा मी असं गमतीने म्हटलं होतं, की भारतीय महिलांनी आजवर जेवढी गुंतवणूक सोन्यात केली आहे, तेवढी गुंतवणूक त्यांनी जर का सेन्सेक्स किंवा भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली असती, तर ती आज सेन्सेक्स तेव्हा 1,00,000ला क्रॉस करून गेला असता. हे 2008चं आहे. म्हणजे आज मी म्हणेन की कदाचित तो 2 लाख, 3 लाख किंवा 5 लाखांच्याही वर जाईल, एवढी गुंतवणूक सोन्यामध्ये केली जाते. मग याच्यात ओनरशिप अगदी फक्त महिलांची ओनरशिप हाही प्रकार आता वाढत चाललेला आहे. इनफॅक्ट तुला माहिती असेल तर महाराष्ट्र शासनाने स्टॅम्प ड्युटीमध्ये देखील काही सवलत दिलेली आहे. 1% आय थिंक सवलत दिलेली आहे महिलांना, फक्त महिलांच्या नावावरती एखादी वास्तू तुम्ही घेत असाल तर. सो महिलांचं हे जे काही एक प्रकारचे मी म्हणू रिस्क फ्री तर म्हणणार नाही मी, रिस्क ॲव्हर्स इन्व्हेस्टमेंट म्हणूयात आपण, जी करण्याकडे कल आहे, त्याच्या तुलनेत तू पुरुषांचे बघशील तर मॅक्सिमम रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक आहे. मग त्यांचा बऱ्याचपैकी आता म्युच्युअल फंडांकडे, SIP किंवा जोखीम असणाऱ्या गुंतवणुकीकडे ओघ वाढत चालला आहे.